काजल फ्रॉड आहे, काजल खोटं बोलते, खोटं बोलून बिझनेस करते. बापरे, हे काय, याच्या मागचं सत्य काय? चला मग जाणून घेऊ. हॅलो, हाय, नमस्कार, जय श्रीराम सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर मैत्रिणींनो, आज आपण बोलणार आहोत खास बिझनेसबद्दल. कोणाच्या बिझनेसबद्दल? कपड्यांच्या बिझनेसबद्दल. कारण आपलं जे चॅनल आहे ते स्टिचिंगचं आहे आणि आपण कपड्यांविषयी, कपड्यांच्या बिझनेसविषयी, बॅगांविषयी, याविषयी मी तुम्हाला टिप्स सांगत असते. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा महिलेबद्दल जिचा बिझनेस कपड्यांचा आहे आणि तिचं बघून तुम्ही बिझनेस करता आहे साड्यांचा. तर त्या बिझनेसमध्ये तुम्हाला काय काय अडचणी येऊ शकतात यावर आपण आज बोलणार आहोत. मैत्रिणींनो, काजलचा मी एक व्हिडिओ बघितलेला की त्यामध्ये तिने सांगितलेलं होतं की ती जे साड्या ऑर्डर म्हणजे घेते, परचेस करते, त्यातून ते साड्या सेल करते. तर काही वेळेला काय होतं ना, बंडलचं बंडल येतं, त्यामध्ये वेगवेगळे कलर असतात साड्यांचे, पण त्यातला एकच कलर विकला जातो. एकच कलर, भरपूर महिला एकच कलर मागवतात आणि तोच विकला जातो. मग बाकीच्या साड्या काय करायच्या? तर बाकीच्या साड्या तिच्या तशाच पडून असतात. आता तिला तो बिझनेस परवडतोय, कारण तिचे यूट्यूब चॅनल सुद्धा आहे. तिचे साड्या जरी विकल्या गेल्या नाही तरी ती त्यातून ड्रेस स्टिचिंग करून सुद्धा विकते. आणि तिचं बघून तुम्ही फक्त साड्यांचा बिझनेस करताय तर तुम्ही त्यामध्ये लॉसमध्ये जाऊ शकता. मैत्रिणींनो, काही वेळेला काय होतं ना, आपण जेव्हा साड्यांचं बंडल मागवतो तेव्हा त्यामध्ये भरपूर कलर असतात आणि त्यातला एकच कलर सगळ्यांना आवडतो. त्यामुळे त्या एकच कलरची डिमांड जास्त असते. तर ती डिमांड तुम्ही आधी ओळखा की कोणता कलर जास्त ट्रेंडमध्ये आहे आणि मगच तुम्ही साड्या ऑर्डर करा बल्कमध्ये. त्याच कलरच्या साड्या ऑर्डर करा बल्कमध्ये. जिथे तुम्हाला, ज्या मॅन्युफॅक्चरकडे त्याच कलरच्या साड्या तुम्हाला बल्कमध्ये मिळतील त्याच साड्या तुम्ही ऑर्डर करा आणि तिथून तुम्ही घेऊन त्या साड्या विका. जर तुम्ही सगळ्याच कलरच्या साड्या मागवल्या आणि त्याच्यातल्या फक्त 2-3 कलर विकले गेले तर तुमचा लॉस होऊ शकतो. आणि आपण खूप काही श्रीमंत नाही आहे की आपण लॉस कव्हर करू शकतो. तर तिला तो परवडतो, कारण ती ड्रेससुद्धा स्टिच करते. तिचे यूट्यूब चॅनल्स आहेत, एक नाही 3-3 चॅनल्स आहेत, त्यातून तिला इन्कम होतं आणि तिचं ते परवडतं आणि तिची मेहनत आहे. असं नाही की तिने आज ओपन केलं आणि उद्या लगेच तिला इन्कम व्हायला लागलं, नाही. तुम्ही तिचे स्टार्टिंगचे दिवस बघाल ना, तर त्यामध्ये तिने खूप स्ट्रगल केलेलं आहे. त्यामागे तिची भरपूर मेहनत आहे. तेव्हा कुठे ती आज या स्तरावर पोहोचलेली आहे. तर मैत्रिणींनो, तिचा साड्यांचा बिझनेससुद्धा आताच ओपन झालेला आहे. त्यामध्ये सुद्धा अशा महिला होत्या की त्यांनी तिचं व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा बंद पाडलेलं होतं. कारण काय असतं ना, एक मराठी महिला पुढे जाते, ही दुसऱ्या मराठी महिलेला सहन होत नाही. तर त्याच्यामुळे काही बायका अशा करतात. पण असं करू नये. जर एखादी व्यक्ती पुढे जात असेल तर तिला सपोर्ट करावा. आणि तुम्ही बघत असाल यूट्यूबवरती बऱ्याच आपल्या मराठी महिला आहेत की त्या साड्या विकतात. तर तुमचा बिझनेस जर तसा असला, ऑनलाईनमध्ये असला तुम्ही, तर तुम्हाला लॉस कधीच होणार नाही. पण जर तुम्ही ऑफलाईन साड्या विकताय, घरी आणून फक्त घरातून साड्या विकताय, तर तुम्ही लॉसमध्ये जाऊ शकता. त्याच्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगत असते, तुम्हाला साड्यांचा बिझनेस करायचा आहे, तुम्हाला कपड्यांचा बिझनेस करायचा आहे, बॅगांचा कुठलाही तुम्हाला बिझनेस करायचा आहे, तुम्ही ऑनलाईन या. आणि ऑनलाईन यूट्यूबमध्ये लाईव्ह यायला तुम्हाला जास्त काहीच लागत नाही, फक्त 50 सबस्क्रायबर लागतात. 50 सबस्क्रायबर तुमचे झाले की तुम्हाला यूट्यूब लाईव्ह ओपन करून देतं. त्याच्यामुळे तुम्हाला लाईव्ह लवकरात लवकर मिळतं आणि लाईव्ह ओपन झाल्यानंतर तुमचे त्यातून सबस्क्रायबरसुद्धा वाढतात, तुमचा वॉच टाईमसुद्धा वाढतो आणि तुमचं चॅनल मॉनिटाईजसुद्धा होईल. जास्त मेहनत न घेता त्यातून सुद्धा तुमचं इन्कम होईल आणि ऑनलाईन तुमचा बिझनेससुद्धा होईल. मग तुम्ही फक्त साड्या घरी आणून विकण्यापेक्षा त्या ऑनलाईन विका. आणि तिच्याकडून बऱ्याच महिलांनी सुद्धा साड्या घेतलेल्या आहेत. तिला DMs येतात, मेसेजेस येतात की ताई साड्या विकल्या जात नाही आहे, काय करू वगैरे. तर ती सुद्धा त्यात काही करू शकत नाही. तर मैत्रिणींनो, तिचा पण स्ट्रगल आजचा नाही आहे. खूप म्हणजे वर्ष झाले त्यात ती स्ट्रगल करत होती आणि आता कुठे तिला त्यामध्ये सक्सेस मिळालेला आहे, छान मिळालेला आहे. आणि तिचं कौतुक करण्यासारखंच आहे, कारण ती खूप मेहनती मुलगी आहे. तशी मेहनत जर तुम्ही सुद्धा घेतली, तुम्ही सुद्धा तसा कपड्यांचा बिझनेस करू शकता. तर मैत्रिणींनो, मागे ते एक ब्लाऊजविषयी काही झालेलं होतं की चुकीचं शिवलं वगैरे ते बरंच काही झालं. त्यावर मी सुद्धा व्हिडिओ बनवलेली होती. पण त्यानंतर मी जेव्हा तिचे व्हिडिओज बघितले, मी तिचे व्हिडिओज आधी बघितले नव्हते, त्यामुळे नंतर मी ते सगळे व्हिडिओज बघितले. त्यानंतर मला कळलं की नाही, हिचं स्ट्रगल खूप जास्त आहे आणि एखाद्याकडून चुकी होते. प्रत्येकाकडून कितीही मोठा तो त्यामध्ये तज्ज्ञ असला तरी त्या व्यक्तीकडून चुकी होते. घाई गडबडीमध्ये काही ना काही चूक होतेच आणि स्टिचिंगमध्ये तर होतेच होते. तर त्यामुळे एका चुकीला धरून आपण तिचं पूर्ण जे स्ट्रगल आहे ते मागे सोडणं हे चुकीचं आहे. तर मैत्रिणींना, तुम्हाला जर कपड्यांचा बिझनेस करायचा असेल, साड्यांचा बिझनेस करायचा असेल, तर फक्त साड्या पुरते तुम्ही मर्यादित राहू नका, असं माझं तुम्हाला सांगणं आहे. कारण मी तिच्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं होतं की तिला असे मेसेज येतात. तर म्हटलं त्यावरती आपण
आपल्या व्ह्युअर्सला, आपल्या सबस्क्रायबर्सला सांगूया की तुम्ही फक्त साड्या विकू नका, तुम्ही ड्रेससुद्धा विका, तुम्ही बॅग्स विका, तुम्ही बरंच काही ऑनलाईन विकू शकता आणि त्यातून तुमचं इन्कम वाढवू शकता. फक्त साड्या विकल्या आणि त्यातला एकच कलर जर विकला गेला तर तुमच्या त्या साड्या तशाच पडून राहतील आणि तुम्हाला लॉस होईल. त्याच्यामुळे तुम्ही फक्त साड्या विकू नका. आणि एक महत्त्वाचं आहे, जर तुमच्यामध्ये विकण्याचं पोटेन्शियल असलं तरच तुम्ही साड्यांचं विकण्याचा जे बिझनेस आहे तो करा. नाहीतर तुम्ही फक्त ही करते म्हणून मी करते असं करू नका. कारण आजकाल साड्या विकण्याचा बिझनेस जी ती बाई साड्या विकण्याचा बिझनेस करत आहे. त्याच्यामुळे तुम्ही वेगळं काहीतरी निवडा, वेगळं काहीतरी विकण्याचा प्रयत्न करा. वेगळं काहीतरी म्हणजे ड्रेस विका, लहान मुलांचे कपडे विका किंवा तुम्ही बॅग्स विका. बरंच काही आपलं जे मेकअपचं सामान असतं ते विका. ते पण तुम्हाला वेगवेगळं जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही विकून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. तर मैत्रिणींनो, बिझनेस करण्याचं जर तुमच्यामध्ये पोटेन्शियल असलं तर तुम्ही साड्या काय जी नाही ते वस्तू तुम्ही विकू शकता. पण तुमच्याकडे जर बोलण्याचं स्किल नसेल, जर तुम्हाला तुमचं प्रोडक्ट प्रेझेंटेशन करण्याचं स्किल नसेल तर तुमचं प्रोडक्ट कितीही छान असलं, कितीही सुंदर असलं तरी ते विकलं जात नाही. त्यामुळे तुमच्यामध्ये बोलण्याचं पोटेन्शियल पाहिजे, तुमच्यामध्ये बोलण्याचं स्किल पाहिजे. समोरच्याला प्रोडक्ट किती छान आहे ते पटवून देण्याचं तुमच्याकडे स्किल पाहिजे, तेव्हा तुमचं प्रोडक्ट विकलं जातं. नाहीतर काजलसारखं तुम्हाला सोशल मीडियावर फेमस व्हायला लागेल, तेव्हाच तुमचे प्रोडक्ट विकले जातील. कारण फेमस झाल्यावरती प्रोडक्ट कसलंही असो ते विकलंच जातं. तर तुम्ही बरेच असे इन्फ्लुएन्सर्स बघत असाल की ऑनलाईन ते प्रोडक्ट टॅग करतात आणि त्यांचे ते प्रोडक्ट सहज विकले जातात, काहीही त्यांना मेहनत घ्यावी लागत नाही. पण तुम्ही जर एक हाऊसवाईफ आहात, तुमचं यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती म्हणजे सोशल मीडियावरती काहीच तुमची ओळख नाही आहे, तर तुम्हाला तुमचे प्रोडक्ट विकण्यासाठी, तुमचा बिझनेस मोठा करण्यासाठी तुम्हाला थोडं स्ट्रगल करावं लागेल. तर ते स्ट्रगल करण्यासाठी तुम्हाला काजलचे चॅनल तुम्ही आधी चेक करा. तिने कसं तिचे रील्स हे केलेले आहे, शूट केलेले आहेत, तिने कसं स्टार्ट केलेलं आहे, तिचं स्टार्टिंगपासून तुम्ही बघू शकता आणि त्यातून काहीतरी शिकू शकता आणि तुमचा स्वतःचा बिझनेस तुम्ही चालू करू शकता. तर मैत्रिणींनो, काजलसारखा बिझनेस करण्यासाठी तिच्यासारखी मेहनतसुद्धा घ्यावी लागेल. कारण ती पोरगी रात्र जागून तिचे जे प्रोडक्ट आहे ती तयार करते, म्हणजे ड्रेसेस तयार करते, पॅकिंग करते, ते सगळं रात्र जागून तिला करावं लागतं. तर मैत्रिणींनो, तशी मेहनत करण्याची आपलीसुद्धा तयारी हवी, तेव्हा कुठे आपले प्रोडक्ट विकले जातील आणि आपणसुद्धा बिझनेसमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कोणता बिझनेस करायचा आहे आणि कोणत्या बिझनेसमध्ये तुम्हाला काय अडचण येत आहे ते तुम्ही मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे का ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि अजून काही तुमचे प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. तुम्ही साड्यांचा बिझनेस करत असाल तर तुम्हाला जर साड्या बल्कमध्ये ऑर्डर करायच्या असतील तर तुम्ही तिच्याकडून करू शकता, काजलकडून. आणि जर तुम्हाला अजून दुसरं मॅन्युफॅक्चरर्सचे नंबर हवे असतील किंवा कॉन्टॅक्ट हवा असेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा काढू शकता. तसेच तुम्ही यूट्यूबवरती सुद्धा बघू शकता, अजमेरा फॅशन वगैरे बरेच असे जे तुम्हाला म्हणजे होलसेल भावामध्ये प्रोडक्ट देतात बल्कमध्ये, ते त्यांचे नंबर्स वगैरे अवेलेबल असतात. तुम्ही तिथून सुद्धा परचेस करू शकता. अजून काही तुमच्या क्वेरीज असतील तुम्ही त्यासुद्धा मला कमेंटमध्ये विचारू शकता. मैत्रिणींनो, बिझनेस करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. त्यासाठी तुम्हाला खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल आणि पूर्ण तुम्हाला स्वतःला झुकून द्यावं लागेल त्या बिझनेसमध्ये, तेव्हा तुम्ही त्यामध्ये सक्सेस व्हाल. तुम्ही जर असं म्हणाल मी दिवसाला 1 तास 2 तास काम करीन आणि मला लाखो रुपये कमाई होईल महिन्याला, तर तसं होत नाही. कारण प्रत्येक कामामध्ये, कोणतंही काम असतो त्यामध्ये आपल्याला भरपूर मेहनत घ्यावी लागते, तेव्हा कुठे आपल्याला त्यामध्ये सक्सेस मिळतं. तर मैत्रिणींनो, ही झाली आजची आपली बिझनेसविषयी माहिती, कपड्यांचा बिझनेस कसा करायचा त्याविषयी माहिती. अजून तुम्हाला काही टिप्स हव्या असतील त्यासुद्धा तुम्ही मला विचारू शकता. अजून काही तुमचे म्हणजे तुम्हाला जे काही प्रश्न असतील तुम्ही मला विचारू शकता. आणि मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओवरती रोहाच्या ताई आहेत त्यांची कमेंट होती की ताई तुमचा नंबर द्या. तर मी असाच कोणालाही नंबर देऊ शकत नाही, पर्सनल नंबर. जर तुम्हाला तुमच्या प्रोडक्टचं किंवा तुमच्या यूट्यूब चॅनलचं प्रमोशन करायचं असेल तर तुम्ही मला नंबर मागू शकता, किंवा तुम्ही मला आधी कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्हाला प्रोडक्टचं प्रमोशन करायचं आहे किंवा यूट्यूब चॅनलचं. त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती मी तुम्हाला सांगेन. तर तुम्हाला काय क्वेरीज हव्या आहेत किंवा काही प्रमोशन करायचं असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. त्यानंतरच मी तुम्हाला माझा पर्सनल नंबर देऊ शकते. तर मैत्रिणींनो, आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून काही तुमचे प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. आणि साड्या तुम्हाला जर हव्या असतील बल्कमध्ये तर तुम्ही मला सांगू शकता, मी सुद्धा तुम्हाला साड्या ज्या आहेत त्या अवेलेबल करून देऊ शकते.
तुम्हाला कोणताही बिझनेस करायचा असला तर तुम्ही मला नक्की सांगा. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मी मदत करायला तयार आहे. तर मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही नक्की विचार करा आणि कमेंट करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या माझ्या मैत्रिणींना हॅप्पी राहा आणि चांगला बिझनेस करा, चांगलं तुमचं इन्कम जनरेट करा आणि एक काहीतरी नवीन क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करा. तर सगळ्या माझ्या मैत्रिणींना जय श्रीराम.